श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। महिषासुराची उत्पत्ती। महिषासुर हा एक असुर होता। हा मधोन्मध उर्मट, उद्धट व कामांध होता। त्याच्या वडिलाचे नाव रंभ असे होते। रंभ हे सप्तर्षीमधील एक ऋषी कश्यप यांचा मुलगा होता। ते असुरांचे राजा होते। त्यांनी पाण्यात राहणाऱ्या म्हशीवर प्रेम केले आणि त्यातून महिषासुराची उत्पत्ती झाली असे म्हणतात। त्यामुळे महिषासुर हवे तेव्हा म्हैस अथवा मानवाचे रूप घेऊ शकत असे। महिषासुराने ब्रह्मदेवाची आराधना केली, ब्रह्मदेवाची भक्ती केली व त्यांच्याकडून वर मागितला की कुणीही देव अथवा दानव त्याला मारू शकणार नाही। पण ब्रह्मदेवाने ते नाकारले। मग उन्मत्त महिषाने असा वर मागितला की त्याचा वध फक्त एका दैवी शक्ती असलेल्या एका स्त्रीच्या हातून होईल, जिला 4 पेक्षा जास्त हात असतील। ब्रह्मदेवाने त्याला वर दिला व वरामुळे तो उन्मत्त झाला व देवांना त्रास देऊ लागला। त्याने इंद्रपद बळकावले। शेवटी ब्रह्मा विष्णू महेश यांनी एका शक्तीची उपासना केली असता यज्ञकुंडातून एक कुमारिका वयातील शक्तीची निर्मिती झाली। तिला सर्व देवांनी एक एक शस्त्र दिले असता त्या दैवी शक्तीला 18 हात तयार झाले। प्रत्येक हातात शस्त्र घेऊन देवांनी दुर्गेची निर्मिती केली, जे पार्वतीचे एक रूप समजले जाते। महिषासुरापाशी मोठे सैन्य होते व त्याने देवीशी युद्ध करण्यापूर्वी आपले चिक्षुर, बाष्कल व चामर हे सेनापती देवीशी युद्ध करण्यास पाठविले। त्यामध्ये या सर्वांची देवीने पराभव व वध केला। त्यानंतर महिषासुराने अनेकानेक रूपे धारण करून देवीशी महायुद्ध आरंभले। सह्याद्री पर्वतरांगेत 7 शिखरावर देवीने युद्ध केले। हे युद्ध 9 दिवस चालले। देवीने महिषासुराचा त्रिशूळाने शिरच्छेद करून देवीने महिषासुर मर्दिनी नाव धारण केले। देवीने महिषासुराचा वध सप्तशृंग गडावर केला असंच आपण बहुतेक ठिकाणी ऐकतो आणि वाचतो, पण हे चुकीचे आहे। कारण देवीने महिषासुराचा वध केल्यानंतर तिथे विसावा घेतला। खरं तर नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात एक कुंदलगाव म्हणून एका गावात छोट्याशा टेकडीवर देवीने महिषासुराचा वध केला आहे। त्रिशूळाने महिषासुराचा शिरच्छेद केला असता या ठिकाणी धड व शीर वेगवेगळे झाले पाहायला मिळते। हे युद्ध 9 दिवस चालले, पण ऋषीगणातील असलेला वंशज म्हणून महिषासुर देवीला शरण गेला व लोकोपकारासाठी पुन्हा शक्तीच्या स्वानंदाने व स्वइच्छेने देवीने पुन्हा महिषासुराला वरदान दिले की तो गाव शिवाला व गाव कुसाला राखणदार म्हणून गुप्त कार्य करेल आणि माझा धाकला भाऊ म्हणून लोक मानतील। कोणीही देवी देवता त्याच्या कार्यात बाधा टाकणार नाही। त्याच्या कार्यात त्याच्या शक्तीपुढे कुणी देवी देवता त्याची बरोबरी करू शकणार नाही। वेळेप्रसंगी त्याच्याच कुळातील व देवगणातील दैवी शक्ती त्याचा उद्धार करेल। बरेच दिवस लोटले, पण देव असो की मानव थोडी सवलत भेटली की त्याचा अहंकार वाढतो। कितीही केलं तरी महिषासुर असुरच होता, एक जनावरच होता। त्याचा गर्व वाढला की मी स्वतः आदिशक्तीचा भाऊ आहे आणि कोणी देवी देवता माझी बरोबरी करू शकणार नाही। महिषासुर आपले कार्य विसरून असुर गतीत आला पाहिजे तेव्हा आपले रूप पालटून त्याने पुन्हा एकदा गाव शिवावरील प्राणीमात्रांना छळायला सुरुवात केली। पीक पाणी शेतीमालाचा उध्वंस सुरू केला। देवीच्या सांगण्यावरून भूतांचा अधिपती वेताळ याने महिषासुराला धडा शिकविण्याची इच्छा व्यक्त केली असता देवीने मान्य केले। नंतर वेताळाने एका गवळ्याचे रूप धारण केले। डोक्यावर कडव्याचा भारा घेऊन चालला असताना महिषासुर त्याला आडवा झाला। गवळीरूपी वेताळाने त्याला समजावले की आमची राखणदारी करणे सोडून तू आम्हाला त्रास देऊ नको, अन्यथा मला आडवा गेला तर माझ्या रागाला सामोरे जाशील। पण उन्मत्त झालेल्या महिषासुराने त्याला 2-2 हात करण्यास ललकारले। त्याचा गर्व हरण करण्याची वेळ आली। महिषासुराने गवळ्याला धडक मारली, पण धडक मारता क्षणी तो मूर्छा येऊन पडला। वेताळ हसू लागला। महिषासुराचा गर्व हरण झाला
व मूर्छेने ग्रासलेल्या महिषासूर देवीचा धावा करू लागला। त्या ठिकाणी 18 भुज अवतारी आदिमाई शक्ती प्रकट झाली व वेताळास सांगितले की महिषासुराला उपदेश देऊन सनात करावा व त्याला सन्मार्गी लावावा। वेताळाने आपले मूळ रूप प्रकट केले व महिषासुराला कर्णबीज मंत्र देऊन उपदेश दिला व देवकार्यास सदैव देवाचा दर्जा देऊन महिषासुराला एक नवीन अवतार दिला। महिषासुराचा अंत होऊन एका रेड्याच्या प्रतिकृतीतील एका खडकातून शिंगाला वाकडा, डोळ्याला गारुळा, पोटाला ढेबरा, शेपीला चौरा अशी शेंद्री मूर्ती प्रकट झाली। वेताळाने व देवीने त्याला म्हसोबा नाव दिले। वेताळ म्हसोबाचे गुरु झाले। या कुंदल गावात म्हसोबाला 2 प्रकारे पूजण्याची प्रथा चालू झाली। एक गाव शिवावर आणि दुसरं शेतीच्या बांधावर। शिवाची व जमिनीची राखण करून भक्तांचे दुःख निवारण्याचे कार्य म्हसोबाने हाती घेतले। कुंदल गावात टेकडीच्या लगत नदीमध्ये एका शेतीच्या बांधावर म्हसोबाला उपदेश मिळाला म्हणून हे ठिकाण म्हसोबाचे मूळ ठिकाण मानले जाते। पण ज्या ठिकाणी उपदेश मिळाला त्या ठिकाणी जलदेवता म्हणजेच सती असरा अदृश्य रूपात उपस्थित होत्या। त्यांनी वेताळाकडे मागणी केली व आम्हालाही वर द्या असे सांगितले। तर त्यांनाही असा वर दिला की जिथे जिथे म्हसोबाची प्रतिष्ठापना केली जाईल त्या त्या ठिकाणी तुमची देखील प्रतिष्ठापना करून पूजा करण्यात येईल। सुवासिनी व लहान बालके कुमारिका यांच्यावर तुमची नेहमी कृपादृष्टी असेल। आजही आपण कुंदल गावात गेलो असता गावालगत टेकडीवर म्हसोबाचे मंदिर व शेजारी सप्तशृंगीचे मंदिर पाहायला मिळते। म्हसोबाचे मुख फक्त शीर मंदिरात आहे व ते वणीगडाकडे तोंड करून आहे आणि बाकीचे धड मंदिराबाहेर बघायला मिळते। महिषासूर मर्दिनी स्तोत्र हे स्तोत्र देवी महात्म्यावर आधारित असून त्यात मधुकैटभ, महिषासूर तसेच शुंभ आणि निशुंभ या राक्षसांचा वध करण्यासाठी देवीने घेतलेल्या दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या रूपांचा उल्लेख आहे। ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदिनुते गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णुविलासिनी जिष्णुनुते भगवती हेशिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते सुरवर वर्षिणी दुर्धर धर्षिणी दुर्मुखमर्षिणी हर्षरते त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी किल्बिषमोषिणी घोषरते धनुजनि रोषिणी दितिसुतरोषिणी दुर्मदशोषिणी सिंधुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते आई जगदंब मदंब कदंब वनप्रियवासिनी हासरते शिखरि शिरोमणि तुंग हिमालय शृंग निजालय माध्यगते मधु मधुरे मधुकैटभ गज्जिनि कैटभ भज्जिनि रासरते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते आई शतखंड विखंडित रुंड वितुंडित शुंड गजाधिपते रिपु गजगंड विदारण चंड पराक्रम शृंड मृगाधिपते निज भुज दंड निपातित खंड विपाटित मुंड भटाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते ऐरन दुर्मद शत्रुवधोदित दुर्धर निर्जर शक्तिभृते चतुर विचार दुरीन महाशिवदूत कृत प्रमाथाधिपते दुरित दुरीह दुराशय दुर्मति दानवदूत कृतान्तमते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते आई शरणागत वैरि वधूवर वीरवराभयदायि करे त्रिभुवन मस्तक शूल विरोधि शिरोधि कृतामल शूल करे दुमि दुमि तामर दुन्दुभिनाद महो मुखरीकृत दिग्म करे जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते ऐ निज हुंक
गात्र निराकृत धूम्र विलोचन धूम्रशते समर विशोषित शोणित बीज समुद्भव शोणित बीजलते शिव शिव शुंभ निशुंभ महाहवतार्पित भूत पिशाचरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते धनुरनुशङ्कर नक्षन संग परिस्फुरदंग नटत्कटके कनकपिशंग पृषत्कनिशंग रसद्भट शृंग हता बटुके कृतचतुरंग बलक्षितिरंग घटद्बहुरंग रटद्बटुके जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरललनाथ तथेयि तथेयि कृताभिनयोदर नृत्यरते कृतुकुकुथा कुकुथो गडदादिकताल कुतूहल गानरते दुदुकुट दुक्कुट धिन्दिमित ध्वनि धीर मृदुंग निनादरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय जप्य जय जय शब्द परस्तुति तत्पर विश्वनुते जन जन जिज्जिम जिंक कृतानुपुर शिज्जित मोहित भूतपते नटित नटार्ध नटी नटनायक नाटित नाट्य सुगानरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते आई सुमना 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 सुमनोहर कांतियुते श्रितरजनी रजनी 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 करवक्ररुते सुनयन विभ्रमर भ्रमर 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 भ्रमराधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सहित महाहव मल्ल मतल्लिक मल्लितरल्लक मल्लरते विरचित वल्लिक पल्लिक मल्लिक भिल्लिक भिल्लिक वर्गरुते सितकृत फुल्ल समुल्ल सितारुन तल्लज पल्लव सल्ललिते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अविरल गण्डगलन्मदमेदुर मत्त मतंग जराजपते त्रिभुवन भूषण भूतकलानिधि रूप पयोनिधि राजसुते आई सुदती जनलाल समान समोहन मन्मथ राजसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते कमलदलामल कोमल कांति कला कलितामल भाललते सकल विलास कला निलय क्रम केली चलत कल हंसकुले अलिकुल संकुल कुवलय मंडल मौलि मिलत भकुलालिकुले जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते करमुरलीरव विज्जित कुज्जित लज्जित कोकिल मज्जुमते मिलित पुलिंद मनोहर गुज्जित रंजित शैल निकुंजगते निज गुण भूत महाशबरी गण सद्गुण संवृत केलितले जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते कटितटपीत दुकूल विचित्र मयूख तिरस्कृत चंद्ररुचे प्रणत सुरासुर मौलि मणिस्फुरदंशुल सन्नख चंद्ररुचे जित कनकाचल मौलि पदोर्जित निर्भर कुंजर कुंभकुचे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते विजित सहस्र करैक सहस्र करैक सहस्र करैक नुते कृत सुर तारक संगर तारक संगर तारक सोनुसुते सुरथ समाधि समान समाधि 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 सुजातरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योऽस्युदिनं स शिवे अयि कमले कमलानिलये कमलानिलया स कथन भवेत् तव पदमेव परं पदमित्यनुशीलयतो मम कीन शिवे जय जय हे
महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते कनकलसत्कलसिन्धुजलैरनुसिञ्चिनुते गुणरङ्गभुवं भजति सकीनशचीकुचकुम्भतटी परिरम्भसुखानुभवम् तव चरणं शरणं करवाणि नतामरवाणि निवासि शिवं जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते तव विमलेन्दुकुलं वदनेन्दुमलं सकलं ननुकूलयते किमु पुरहूतपुरिन्दमुखी सुमुखी विरसो विमुखी क्रियते मम तु मतं शिवनामदने भवती कृपया किमुत क्रियते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि मयि दीनदयालुतया कृपयेव त्वया भवितव्यमुमे अयि जगतो जननी कृपयासि यथा